एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले की एक आकर्षक बांध्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला, काय काम आहे? ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ. मी म्हटले, माफ करा, मी तुम्हाला ओळखत नाही. ते म्हणाले, बाई, मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतीस म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे. मी चिडत म्हटलं, ही काय मस्करी आहे? होय, ही मस्करी नाही, सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतेस. ते म्हटले, तुझ्याशिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही. काही बोलणार इतक्यात मागून आई आली. एकटीच काय उभी आहेस? इथे काय करतेस? चल आता, चहा तयार आहे, आत येऊन चहा पी. आईला काही ते दिसले नाही. आईच्या या बोलण्यामुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास बसू लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडले, अगं आई, चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला की जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागवलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले की अगं बाई, आज तू नजरेत आहेस, थोडं लक्ष दे. मी जिथे जाईन ते माझ्या समोर येत. थोड्या वेळाने मी स्वयंपाकघरात आईला मदत करायला गेले तर तेही शांतपणे माझ्या बाजूला उभे राहिले. आता आईला म्हणताही येईना की किती काम लावतेस ग बाई मला. मी मनातच म्हणले, प्रभू तुम्ही बसा, मी काम करते. ते हसून म्हणाले, मी फक्त तुला पाहतोय ग, तुला काही त्रास देणार नाही. तयार होऊन मग मी देवपूजेला बसले. पहिल्यांदा मी परमेश्वराची प्रार्थना मनापासून केली, कारण आज मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता. ऑफिसला जायला निघाले. प्रवासात एक फोन आला. फोन उचलला. इतक्यात आठवले आज माझ्यावर प्रभूंची नजर आहे. मग काय, गाडी बाजूला थांबवली. फोनवर बोलले आणि बोलताना म्हणतच होते, या कामाचे पैसे लागतील. पण का कोण जाणे, तसे न बोलता मी म्हटले की तू ये, तुझे काम होऊन जाईलच. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी माझे काम करत राहिले. स्टाफवर रागवले नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याबरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे, पण त्या दिवशी तसे काही न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहजपणे सर्व कामं केली. आयुष्यात हा पहिला दिवस होता ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, अपमान, अप्रामाणिकपणा, खोटेपणा कुठेही नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघाले. कारमध्ये बसले आणि बाजूला बसलेल्या प्रभूंनाही म्हणले, भगवान, सीट बेल्ट बांधा, तुम्ही पण नियमांचे पालन करा. प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते.